नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपले फेड गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये थंडीच्या दिवसामध्ये दूध कमी होण्यामागची कुठली कारणं असू शकतात आणि त्यावरती आपण कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे, तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो, थंडीच्या दिवसामध्ये वातावरणातील बदलामुळे आपल्या पशूंच्या शरीरावरती त्या ठिकाणी स्ट्रेस येऊ शकतो. त्यामुळे आपल्या पशूंच्या दुधाचे उत्पादन त्या ठिकाणी कमी झालेले आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यासोबतच मित्रांनो, थंडीच्या दिवसामध्ये आपले जे पशु आहेत, तर ते दुधाऐवजी आपल्या शरीराला गरम ठेवण्यासाठी आपल्या पशूंच्या शरीरामधील एनर्जीचा त्या ठिकाणी वापर करतात. तर त्यामुळे सुद्धा मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी दुधाची कमतरता ही होऊ शकते. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंच्या आहारामध्ये जर त्यांना ऊर्जायुक्त आहार नसेल किंवा आपल्या पशूंच्या आहारामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्सची त्या ठिकाणी कमतरता असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये दुधाची कमतरता ही येऊ शकते. त्यासाठी मित्रांनो, मग आपण कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे, की ज्यामुळे आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन वाढण्यासाठी आपल्याला फायदा होईल? तर मित्रांनो, यामध्ये आपण आपल्या पशूंना आपला जो गोठा आहे, तर त्यामध्ये गरमी कशी ठेवता येईल त्यावरती आपण प्राधान्य देणे गरजेचे आहे. आपल्या पशूंना दिवसा कमीत कमी 2 ते 3 तास सूर्यप्रकाश त्या ठिकाणी देणे गरजेचे आहे. मित्रांनो, यांसारख्या खूप साऱ्या उपाययोजना आहेत. आपल्याला जर या विषयावरती सविस्तर माहिती पाहिजे असेल, तर त्याचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आपण तो नक्की पहा. धन्यवाद.